कानिफनाथ मंदिर. तर हे आमच्या सोसायटीमधनं व्ह्यू, मॉर्निंगचा व्ह्यू आहे. खूप छान दिसतं आहे. मग काय, चावी काढली आणि निघालो आम्ही. ही आहे आमचा काळा घोडा. हीच आमची सर्व प्रवासामध्ये साथ देते. आणि मग काय, सुरू झाली ट्रिप. आम्ही राहतो पुणे सोलापूर हायवेवरती आणि इथनंच गाडी तळावून जवळ आणि मग लागेल पुणे सासवड रोड. आणि हे जे ठिकाण आहे ते पुण्याचं खूप जवळच्या अंतरावरती आहे. सकाळचा खूप सुंदर नजारा. मग काय, आम्ही इथं एक अर्ध्या पाऊण तासात पोहोचलो आम्ही. आणि हा आहे पार्किंग स्पेस, जे की तुम्हाला फ्रीमध्ये आहे. इथं कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर तुम्ही पार्क करू शकता. मग काय, छत्रपतीचं नाव घेऊन आम्ही आमच्या ट्रेकिंगला सुरुवात केली. हे आमचे पार्टनर. मग सुरू केली ट्रेकिंग. अंतर काही खूप नाही आहे, साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर आपचा ट्रेकिंग आहे, पण थोडं चढ आहे. थोड्या वेळ चालल्यानंतर हा बघा खूप सुंदर दृश्य. सुट्टी असल्यामुळे बरेच ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी आले होते. आणि येताना तुम्ही एखादी पाण्याची बॉटल आणि चांगल्या प्रकारे शूज तुम्ही घालून या, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही आहे. तर हा थोडा कठीण पॅच आहे हा. आणि त्यांना जायला बाजूने पण रोड आहे, तर तुम्ही तिथूनही जाऊ शकता. तुम्ही बघताल ते मंदिराचा कळस दिसत आहे. आणि अशा पायऱ्या आल्या की समजून जावं की मंदिर जवळ आलेलं आहे. हा आहे मंदिराचा परिसर. आणि हे ते नवनाथांची मूर्ती. या ठिकाणी तुम्ही दोन्ही बाजूने येऊ शकता. एकतर सासवड बौद्ध घाटातनं आणि ट्रेक करून तुम्ही वडके गावातनं तुम्ही येऊ शकता. वरती चढल्यानंतर आम्ही थोडं रिलॅक्सेशनसाठी उसांचा रस घेतला. आणि इथून सुरू होते मेन मंदिराकडे जाण्याचा रस्ता. तर हे आहे ते श्री कानिफनाथांचं मंदिर. म्हणतात की आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हणतात, म्हणूनच तर.
अशी दंतकथा आहे की श्री कानिफनाथ ही हत्तींच्या कानातनं त्यांचा जन्म झालेला आहे, म्हणून त्यांना असे नाव दिलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. बाजूंच्या परिसरामध्ये खूप सारे असे मंदिर पण आहेत. आतमध्ये फोटो काढण्यासाठी परवानगी नाही आहे, म्हणून आतमधून काही दाखवता येत नाही आहे. तरी हे बाहेरून मी दाखवत आहे. हाच तो आजूबाजूचा परिसर. मग आम्ही निघालो परतीच्या मार्गावरती. इथे मंदिराच्या परिसरात तुम्हाला खाण्यापिण्याचे पण छोटे मोठे शॉप्स भेटतील, जे की तुम्हाला दिसतात. इव्हन भाजीपाला पण तुम्ही घेऊ शकता, फ्रूट्स वगैरे. थँक्स फॉर वॉचिंग.